राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे। दुपारी 3:30 वाजता ही बैठक होणार आहे। राज्यात निर्बंध शिथिल होणार का यावर चर्चेची शक्यता आहे। तिसरी लाट शाळा उघडण्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। राज्यात लवकरच अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल अशी चिन्ह आहेत। महत्त्वाच्या बैठकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला ओपनिंग अपकडे नेण्याचा निर्णय घेणार आहे। राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात लवकरच अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे। कोरोना निर्बंध हटवण्यासाठी राज्य सरकार ओपनिंग अपचा मंत्र अवलंबला जाणार असून या अंतर्गत पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 3:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे। तर तिकडे हैदराबादमध्ये लोकल सर्वांसाठी सुरू करण्यात आली, मात्र मुंबई लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी अजूनही बंदच आहेत। मुंबईतली लोकल बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। कित्येक तास बसच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागतंय। त्यामुळे किमान डोस घेतलेल्यांसाठी तरी लोकल सुरू करा अशी मागणी आता करण्यात येते। इतर राज्यात नियम शिथिल करण्यात आलेत, मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेक निर्बंध लागू आहेत। इतर राज्यांनी निर्बंध हटवले, मग महाराष्ट्रातच निर्बंध का असा सवाल सर्वसामान्यांकडून आता विचारण्यात येतो। तिकडे केरळ पूर्णपणे अनलॉक करण्यात आले, तर महाराष्ट्रात अजूनही निर्बंध कायम आहेत। दरम्यान अहमदाबादेत हॉटेल रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास आता परवानगी देण्यात आली, तर महाराष्ट्रात मात्र हॉटेल दुपारी 4 वाजताच बंद करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। त्यामुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय। हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। हॉटेलच्या वेळा वाढवण्याची मागणी आता हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येते। तर अशा पद्धतीने अनेक राज्यांमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली, मात्र महाराष्ट्रात अजूनही निर्बंध कायम आहेत, जाचक आहेत असंच पाहायला मिळतंय। अहमदाबादेत आता हॉटेल रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र महाराष्ट्रात हॉटेल 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत। त्यामुळे या सगळ्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। आता तरी राज्य सरकारने या सगळ्याचा विचार करावा आणि हॉटेलच्या वेळा वाढवण्याची मागणी आता हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। तिकडे उत्तर प्रदेशात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, तर महाराष्ट्रात मात्र दुकानं 4 वाजता शटर डाऊन करावी लागतात। त्यामुळे छोट्या व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आली। दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी आता त्यांच्याकडून केली जाते। तर यूपीमध्ये सुद्धा आता दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली, मात्र महाराष्ट्रात 4 वाजताच दुकानं बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेत। निर्बंध आहेत, त्यामुळे आता छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली। दुकानांच्या वेळा वाढवून देण्याची मागणी या सगळ्या छोट्या व्यावसायिकांनी केली आहे। तर अनेक राज्यांमध्ये आता निर्बंध शिथिल केले जात आहेत, मात्र महाराष्ट्रात निर्बंध कायम असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातली रुग्णसंख्या आता काही प्रमाणात कमी होताना सुद्धा पाहायला मिळते। अनेक जणांचं लसीकरण झालेले आहेत, लसींचे 2ही डोस घेतलेले आहेत, मात्र तरी सुद्धा महाराष्ट्रात निर्बंध मात्र जाचक आणि कायम असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्यावर अधिकची आणि सविस्तर माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रुपाली, आपण बघतोय की देशातल्या अनेक राज्यांमध्ये आता शिथिलता देण्यात आलेली आहे, मात्र महाराष्ट्रात जाचक नियम पाहायला मिळतात। आज खरं तर 3:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आहे। आता या सगळे अनलॉक करण्यासंदर्भात नेमक्या कशा पद्धतीने चर्चा होण्याची शक्यता आहे? रुपाली, कल्याणी, नक्कीच आज 3:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती आपण बघितलं तर कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत आपण बघितलं एकूणच राज्यभरातल्या कोरोनाची स्थितीचा आढावा जे आहे ते मुख्यमंत्री घेतील आणि एकूणच ह्या सगळ्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर आता नेमकं आता जवळपास 2 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि 2 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा ज्या आहेत ते काही भागामध्ये सुरू होत आहेत। मात्र शाळा सुरू करत असतानाच अनेक तर इतर राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि मग महाराष्ट्रात आता अनलॉकची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याच प्रतीक्षेत आता सर्वसामान्य नागरिक असल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी 4 वाजेपर्यंतच
सगळं सुरू ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यात आणि त्या सगळ्याचा फटका अनेक व्यावसायिकांना बसतोय, सर्वसामान्य नागरिकांना बसतोय आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा राज्य सरकार कधी विचार करणार हेच आता पाहावं लागेल. तर दुकानांच्या वेळा सुद्धा वाढवण्याची मागणी छोट्या व्यावसायिकांकडून केली जाते. हॉटेल सुद्धा अनेक तास किंवा पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची मागणी केली जाते. सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आता लोकल सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे या सगळ्या मागण्यांकडे राज्य सरकार आता नेमकं कधी लक्ष देणार हे पाहावं लागेल.